मानव असतील किंवा आपले परमेश्वर असतील, ज्यानी ज्यानी ही सृष्टी घडवण्यासाठी, सगळ्यांना न्याय देण्यासाठी या पृथ्वीचा जन्म दिला, उगम केलं ते विश्वकर्मा, आणि त्यांनी रक्षण आपल्याला केलं. आणि म्हणून बारा बलुतेदार समाज हा या देशामध्ये अतिशय गुण्यागोविंद राहतोय, आपापल्या व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जातो. आणि त्या अनुषंगानं संघटित होण्याची देखील गरज आहे. जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय आपल्याला मिळत नाही. मला अतिशय अभिमान आहे की तुम्ही सर्वांनी अगदी 100% मतदान तुम्हाला निवडून आणलं. मला तुमच्यापर्यंत नेते या हुपरी गावामध्ये तुमच्या सकल सर्वांनी उच्चांकी मतदान देऊन, म्हणजे आजपर्यंत कधी घडलं नाही अशा पद्धतीने मतदान करून मला निवडून आणलं. आणि म्हणून मी आपला अत्यंत ऋणी आहे, आपला अत्यंत आभार आहे. सातत्यानं तुमच्या सगळ्यांच्या विचारामध्ये, कामामध्ये मी 5 वर्ष एकाग्र राहून जे प्रश्न आहेत, जे समस्या सुद्धा आहेत, सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हॉल काय तुमचा अडचण नाही. हे जे भवन आहे आपल्याला, विश्वकर्मा भवन आपल्याला उभं करायचं आहे. खरं असं आजच विषय आला आहे, आत्ताच विषय माझ्यासमोर इथं आलेला आहे. याच्यापूर्वी खरं असं आमदार नसताना देखील मी अनेक गावाला निधी दिलेला आहे, अनेक ठिकाणी मदत केलेली आहे. आणि आपण तर सगळे 12 बलुतेदार सामान्य घटक सगळ्यांना बरोबर घेऊन आले. या हुपरी गावामध्ये तर चांदी व्यवसायाचं फार मोठं या गावानं निर्माण केलेलं आहे. या जगाला एक अशा पद्धती चांदी व्यवसायाच्या माध्यमातून हुपरी गाव हे महाराष्ट्रातच देशात अग्रेसर. आणि म्हणून इथं या व्यवसायाला ऊर्जित अवस्था यावी, या व्यवसायाला जे छोटे छोटे लोक आहेत, जे काम करत आहेत, त्यांना मदत मिळावी, ही भूमिका माझी आहे. आज आपल्या कष्ट माध्यमातून, कष्टाच्या माध्यमातून आज हुपरी कष्ट म्हणून आज आम्ही संकल्प मांडलेले आहे. आणि त्या अनुषंगानं हुपरीमध्ये जेवढे व्यावसायिक आहेत त्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारकडं आणि राज्य शासनाकडं वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या हुपरी कष्टासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्या अनुषंगानं आज या भागात व्यवसायाच्या निमित्तानं आपल्याला भरीव मदत होण्याची शक्यता आहे. आणि त्या अनुषंगानं आमचे प्रयत्न चालू आहेत. आज खरं वास्तविक विश्वकर्मा यांच्या नावानं महामंडळ काढले राज्य शासनाने. अनेक जवळजवळ 1-2-2.5 लाख लोकांना आम्ही कर्ज मिळवून दिले आहेत. लाख रुपयाची सुरुवातीला कर्ज आहे, 3 लाखाचा व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी आपल्या लोकांना मदत बँका तत्परतेने करतायत. पण जी गरजू आहेत, जे करण्याचं ज्यांचा प्रयत्न आहे त्यांना मदत करण्याची आमची भूमिका आहे. आणि नेहमीच हे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या अनुषंगानं तुम्ही सर्व मंडळी आज आपला जो सामान्य माणूस आहे, सामान्य घटक आहे, जो आपल्यापेक्षा ज्याची आर्थिक परिस्थिती कमीची आहे, त्यांना मदत करणं, त्यांना उभं करणं, त्याच्या पाठीवर राहणं ही आज खरी गरज आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धती व्यवसायाच्या माध्यमातून आज आम्ही छोट्या छोट्या लोकांना उद्योग दिलेला आहे. मी एक औद्योगिक व्यवसाय करण्यात 300 लोकांना, छोट्या उद्योजकांना उद्योगपती बनवलेलं, कारखानदार बनवलेलं, 3000 लोक काम करत आहेत. सूतगिरणीच्या निमित्तानं आम्ही जवळजवळ 2-3 हजार लोकांना काम दिलं. तर त्या अनुषंगानं याच्यामध्ये जसं कल्लापण्णा दादांनी, प्रकाश आव्हाड यांनी जो या सरकारच्या माध्यमातून या भागामध्ये जे प्रचंड प्रकल्प उभे केले, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो लोकांना काम मिळालं. साखर कारखाने असतील, दूध गिरणी असतील, MIDC असेल, ही संकल्पना त्यावेळेला मांडली. आणि त्यांच्या विचारानं देशभर रत्नापण्णा हे आमचे नेते, प्रकाशांना, आमचे कल्लापण्णा दादा आणि नंतर आता राहुल आणि आम्ही त्यांच्या विचारानं प्रचंड या भागामध्ये असे काही संस्था उभ्या झाल्या, त्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळावा, सरकार अफाट मदत करायला मिळावं. सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या योजना आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. विश्वकर्माच्या ज्या महामंडळ आहे त्याच्या फार मोठी योजना आहेत, त्या आपल्याकडे पोहोचवल्या पाहिजेत. आज महिला भगिनीने आमच्या नेटिंग करण्यासारखे युनिट काढले, इचलकरंजीला अनेक ठिकाणी अशी नेटिंग आणली. आणि त्या अनुषंगानं आज 50% अनुदान मिळतं. आज एक जास्त खर्च येत नाही. तुमच्या सुतार साहेब हॉलमध्ये अशा 100-200 लोकांना तुम्ही रोजगार देऊ शकता. तुम्ही अशा एक नेटिंग करण्याची युनिट काढा पहिल्यांदा, म्हणजे काय होईल, 100 मिशीन आणायच्या, 100 मिशीसाठी सरकार मदत करायचं आहे. त्यांचं सगळं साहित्य मिळतंय. आणि आज अनेक व्यापारी आमचे मित्र आहेत, ते व्यापारी आमचे पाठी लागलेत, ते आज कापड देत आहेत. आणि तुम्ही जर टिचिंग कोर्स केला तर ते
तुम्हाला त्याचा पगार त्याचा मोबदला चांगला मिळतो. एका बहिणीला माझ्या दिवसाला 400-500 पगार पडतो. आणि अशा अनुषंगानं 100 मिशन आणून एकत्रित तुम्ही तुमच्या समाजासाठी जर ही रोजगार निर्मितीची संकल्पना मांडला तर त्याला सगळी मदत मी करणार आहे. 50% अनुदान आहे. आणि त्यातून महिला आमच्या ज्या गरीब आहेत, ज्यांना रोजगाराची गरज आहे, जे भटके आहेत, अनेक महिला म्हणतात आम्हाला रोजगार नाही, आम्ही बेरोजगार आहोत. पण अशा लोकांना या योजनेचा फायदा आपण आणून दिला पाहिजे आणि त्या लोकांना मग सुरुवात होईल. ही एखादी सुरुवात